भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा महामंत्र देणाऱ्या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात भक्तांची रीघ पाहायला मिळते। खरं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून जे आहे ते भाविक भक्त या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या गुरूंप्रती सेवा समर्पित करण्यासाठी या ठिकाणी भक्तगण मोठ्या प्रमाणात अक्कलकोट नगरीमध्ये आलेला आहे। काका कुठून आलेले आहात आणि काय भावना आहेत? आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुवार आहे, चांगला योग आहे। हो, आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही मुंबईवरून आलो आहेत आणि स्वामींच्या चरणी आम्ही आमची गुरु दक्षिणा अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत। काय भावना आहेत? खरं तर आजचा योग आहे, खूप चांगला योग मानला जातोय। भावना तर आमच्या स्वामी चरणी खूप चांगल्या आम्ही व्यक्त करतो। असंच प्रत्येकाने यावं, स्वामींचे जे भक्त आहेत त्यांनी। दादा तुम्ही कुठून आलेले आहात? खरं तर लहान मुलीला घेऊन आलेले आहात, कुठून आलेले आहात आणि काय भावना आहेत? आम्ही पिंपरी चिंचवडवरून आलेलो आहे आणि एकच स्वामींची भक्तीच आमच्या मनात आहे, बाकी काही नाही। लहान मुलींना देखील तुम्ही घेऊन आले, सहकुटुंब आलात का? हो, आम्ही सहकुटुंब एक 15 ते 17 वर्ष झालं दर गुरुपौर्णिमेला येतो। काय भावना आहेत काका? आज बाच्याला घेऊन नातवाला घेऊन आलेले आहात, काय भावना आहेत? गुरुपौर्णिमा आहे, आज गुरुवार आहे। पौर्णिमेला आम्ही दरवर्षी येतोच स्वामी समर्थांचे। कुठून आले तुम्ही? मुंबईवरनं दादर। गुरुशिवाय ज्ञान नाही, विद्येशिवाय ज्ञान नाही, त्यातली गत आहे। कारण आज गुरुचं दर्शन घ्यायलाच पाहिजे आजच्या दिवशी। बारक्या तू कुठून आलेला आहे? जालना। कशासाठी आला इथे? देवाचे दर्शन करण्यासाठी। जालन्यावरून आलेले आहात, काय भावना आहेत? स्वामी समर्थ विश्वास आहे म्हणून चालेल। आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी व्यक्त करताना आणखी काही युवा भक्त देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल दादा, कुठून आलेले आहात तुम्ही आणि काय भावना आहेत? आज स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले? पुण्याहून आलो आम्ही। हो, गुरुवार आणि गुरुपौर्णिमाचा योग आलेला आहे, खूप चांगला दिवस आहे। पाहतो खरं तर मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी झालेली आहे। महिला भक्तगण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या देखील काय भावना आहेत त्या देखील जाणून घ्या। मावशी काय सांगाल, कुठून आलेले आहेत तुम्ही आणि आज गुरुवार? अक्कलकोटच्या। खरं तर चांगला योग आहे गुरुवार आणि गुरुपौर्णिमा। आपण पाहतोय खरं तर महिला भक्तगण देखील या ठिकाणी। ताई कुठून आलेले आहात तुम्ही आणि काय भावना आहेत तुमच्या? आज कुठून आलेले आहात तुम्ही? विक्रोळी। काय भावना आहेत? अतिशय अतिशय आनंदी आहेत। कुठून आलेले आहेत? ठाण्यावरून। काय भावना मी समजतो खूप छान वाटतंय। आज गुरुपौर्णिमेचा आम्ही इथे आलोय। गुरुवार आणि गुरुपौर्णिमा दोन्ही एकाच दिवशी एकत्र आले, आम्हाला खूप बरं वाटतंय। थँक्यू। सोलापूर। चांगला योग आहे, गुरुवार आणि गुरुपौर्णिमेचा योग आहे। प्रत्येक पौर्णिमेला येतो आम्ही। आपण पाहतोय खरं तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे ते महिला विशेषतः महिला भक्त ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आजचा जो गुरुवार आणि गुरुपौर्णिमेचा योग आहे त्यामुळे भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।